नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बोटनेकची ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. खूप सुंदर असं सिंपलचं बोटनेक ब्लाऊज मी इथे बनवत आहे. तर इथे बघा, ब्लाऊजची उंची घेतली आहे 14, म्हणजे आपल्याला तयार 13 पाहिजे. शोल्डर 7 घेतले, मुंडा 7 घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आपण इथे जे गळा रुंदी घेत आहोत नेकला, ते आहे 3.5 गळा रुंदी आणि गळा उंची घेतली 4, म्हणजे जे अर्धा इंचमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा आपण इथे 4 घेतले. बॉक्स बोटनेकचा करून घेतला आणि बोटनेक शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, खाली आपल्याला माप घेतलंय, जे आपण 1 इंच सोडायचं आहे बोटनेकपासून आणि मग ते माप घ्यायचे आणि ते आपण कॅनव्हासवर जसंच्या तसं माप घ्यायचं आहे. आपल्याला कॅनव्हासवर इथं गळ्याला शेप द्यायचा आहे. तर इथं 3-3 इंचचं असं बॉक्स करून घेतलं, 3.5 इंचचा बॉक्स करून घेतला आहे, सॉरी. आणि त्याच्यानंतर मग इथे जो आपल्याला पॅच ठेवायचा, गळ्याचा शेप ठेवायचा आहे, तो आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला मी कट करून घेत आहे. आजूबाजूला आपल्याला फक्त 1.25 इंचच ठेवायचं आहे, 1 किंवा 1.25 इंच. मी ते 1.25 इंच ठेवला आहे आणि मधला जो आकार आहे गळ्याचा तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे. हा आकार खूप सुंदर दिसतो. तर बघा, या पद्धतीने तो आपल्या बोटनेकचा डिझाईन पॅटर्न तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी मध्यभागी असा लाईन टाकून घेतली, तुम्ही बघू शकता. म्हणजे का तर आपलं जे आकार आहे तो आपण पॅटर्न लावणार आहोत, आकार ब्लाऊजचा जो शेप लावणार आहे अगदी व्यवस्थित आला पाहिजे. तर मी इथं डायरेक्टली कॅनव्हास अस्तरवर लावून घेते, जे या प्रकारे मी लावून घेतलेलं आहे. तर त्यानंतर बघा, मी हे मेन कापडवर ठेवून दिलेले अस्तर आणि आता आपण जे कॅनव्हासच्या मध्ये आहे, म्हणजे कॅनव्हासचा शेप, त्या शेपने आपण इथं शिलाई टाकून घेत आहोत. तर बघा, ही शिलाई मी कॅनव्हासच्या बाहेर टाकत आहे. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. अगदी हळूवारपणे आकारातच आपल्याला कॅनव्हासच्या बाहेर आपल्याला ही शिलाई टाकायची, जेणेकरून आहे ना आपला जो शेप आहे, जे पॅटर्न आहे ते आकारात दिसलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या शिलाई टाकली आपण कॅनव्हासला, ती कॅनव्हासच्या शिलाईंच्या पासून आपल्याला मध्ये 1/2 इंच असं ह्या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. 1/2 इंच घ्यायचं आहे आणि ते आपण या पद्धतीने कट करून घेतले. त्याच्यानंतर आपण नॉचेस देऊन घेऊया. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. आता बघा, हे नॉचेस आपण 1-1 इंचवर द्यायचे. मी ज्या पिन होत्या त्या काढून घेतल्या आणि हे पलटी करून घेतलं, जेणेकरून आपलं कॅनव्हास जे आहे ते मध्ये गेलेलं आहे. हा कापड जाड असल्यामुळे मी इथे वेगळं अस्तर पॅटर्नला लावलं नाही. जर मेन कापड बारीक असेल तर वेगळं पॅटर्न तयार करायचे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, मी याला दाब शिलाई टाकून घेत आहे, म्हणजे हे आपण आकार लावून घेत आहोत. तर सॉरी, अस्तरच्या साईडने मी इथे ही दाब शिलाई टाकून घेत आहे. त्याला तुम्ही टॉप स्टिच पण म्हणतात. तर ह्या पद्धतीने आता इथे पण तुम्हाला कॅनव्हास टाकलं म्हणून भराभर शिलाई टाकून घ्यायची नाही आहे. इथं पण सावकाश तुम्हाला सेपमध्ये येतोय का यायला पाहिजे, सेप सेम यायला पाहिजे, त्याच्यामुळे शिलाई हळूहळू टाकत चालायची, तुम्ही बघू शकता. तर इथे आपलं शिलाई टॉप स्टिच टाकली गेली. त्याच्यानंतर आता मी जे मेन कापड आहे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेत आहे, म्हणजे पूर्ण जे मेन कापड अस्तर आहे मेन कापडला जॉईन करून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुम्हाला फक्त एकदा बोटनेकचा पॅटर्न समजलं जायला पाहिजे आणि बोटनेकचं ब्लाऊज कटिंग समजलं जायला पाहिजे. बोटनेक ब्लाऊज एकदम सिंपल ब्लाऊज आहे आणि खूप छान बसतं. ज्यांना असं फिटिंगमध्ये ब्लाऊज नको असेल त्यांनी हे बोटनेकचं ब्लाऊज नक्की ट्राय करा. किंवा मोठे गळे नको असतात किंवा शोल्डरचा प्रॉब्लेम होतो त्यांनी पण. त्याच्यानंतर जे असं कोणी जॉब करत असतील त्या महिलांनी पण नक्की हे बोटनेकचे ब्लाऊज वापरायला काही हरकत नाही आहे. आणि त्याच्यात छोटे छोटे असे पॅटर्न केले तर खूप छान असं ब्लाऊज बोटनेकचं दिसतं पण आणि पर्सनॅलिटी पण आपली छान दिसते. तर इथे बरेच माझे बोटनेकचे ब्लाऊज बघून कस्टमर पण आता बोटनेकचे ब्लाऊज टाकतात. तर याच्यानंतर जी ही खाली मी एक्स्ट्रा पहिलेच ठेवलेली होती की अर्धा इंच ही खालून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी मेन कापडची भेटली पाहिजे आणि ती भेटली मला, कारण मी ती सोडलेली होती. आता ती लावून घेतली व्यवस्थित या पद्धतीने. आता मी बॅक साईडचे टक्स टाकून घेत आहे, बघू शकतात तुम्ही. इथे एक बॅक साईडचा टक्स टाकला गेला. आता आपण दुसरा बॅक साईडचा टक्स टाकून घेऊया. तुम्हाला बोटनेक संबंधित अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, इथं दुसरा टक्स पण माझा टाकला गेलेला आहे. अगदी सुंदर असा शेप आलेला आहे. तर आता बघा, आपण हे छोटेसे कापड घेतलेत
साधारण 2.5 इंचचा हा चौकोनी 4 चौकोनी कापड आहे आणि त्याला या पद्धतीने फोल्ड करत आहे त्रिकोणीमध्ये, जे आपण करत असतो. तर इथे ना तोच मेन कापड घेतला, फक्त त्याची विरुद्ध साईड घेतली, म्हणजे उलटी साईड घेतली, जी थोडी छान वाटेल म्हणून. कारण साडी आहे ना अशा कलरची, गोल्डन कलरची आहे, त्याच्यामुळे मग मी हे थोडंसं वेगळं पॅटर्न केलं. काही वेळेस आपल्याला असं डोकं लावून घ्यावं लागतं. आणि बघा इथे माझे ते पॅटर्न तयार झाले, ते मी इथे याच पद्धतीने ठेवत आहे. ते मी 5 तयार केलेले आहेत, जे माझे बरोबर इथे मी व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि ते आता मी इथे जॉईन करून घेत आहे. हे काम आहे ना डिझाईन करायच्या वेळेस खूप बारकाईने करायचं असतं. आता आपले हे जॉईंट झालेले आहेत. आता आपण बोटनेक जो आहे गोल गळावरचा, त्याला आपण रेडीमेड इथे मी गोल्डन पाइपिंग लावून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ही रेडीमेड पाइपिंग मी इथे लावते, जेणेकरून ब्लाऊजचं लुक खूप छान दिसतं. पूर्ण डिझाईन तुम्ही बघा शेवटपर्यंत. तर हे ब्लाऊज खूप छान असं डिझाईन झालेलं आहे आणि कस्टमरने हे खूप कस्टमरला आवडलेलं पण आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि अगदी कडेकडेने, म्हणजे पायपिंगवर पण आपली शिलाई जाणार नाही, या पद्धतीने सावकाश आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची आहे. तुमचं इथे फक्त कापड सांभाळायचं काम असतं, जे कापड आपल्याला व्यवस्थित आकारात पकडायचं असतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून ती पायपिंगची लेस आहे ती पलटी होणार नाही आणि ब्लाऊज पण खूप छान दिसतं, बघू शकता तुम्ही. आता खालून कमरेच्या साईडने पण मी ही रेडीमेड पायपिंग लावून घेत आहे, बघू शकता तुम्ही. अगदी सावकाश आपल्याला लावायची, जेणेकरून ती छान आकारात दिसली गेली पाहिजे फिनिशिंगमध्ये. परत त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची, पूर्ण लेस अटॅच म्हणजे व्हायला पाहिजे, ती पलटी व्हायला नको. ठीक आहे. आता या आकाराला आपल्याला लेस लावायची, जी मी साडीवर सूट होईल, ब्लाऊजला सूट होईल अशीच लेस घेतली आहे आणि ती मी या आकारात लावून घेत आहे, बघू शकतात तुम्ही. पण आता लेस लावताना मात्र तोच दोरा नाही ठेवायचा, लेसला म्हणजे लेसच्या मॅचचाच दोरा तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे, या पद्धतीने अगदी आकारामध्ये लेस लावायची. परत ती लेसला मी इथे डबल शिलाई टाकून घेत आहे. लेस लावताना एक लक्षात असू द्या, लेसच्या प्रमाणेच मॅचिंग असाच दोरा लावत चला. ठीक आहे. आता बघा इथे झालेला आहे ब्लाऊज तयार, बघू शकता तुम्ही किती सुंदर असं ब्लाऊज. तर मैत्रिणींनो, हे ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला काही ब्लाऊज संबंधी टिप्स हव्या असतील ते पण कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकतात. तसेच चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर तुम्ही हे व्हिडिओ पण शेअर करा. तसेच माझं फेसबुक पेज कल्याणी फॅशनला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला ते लगेच बघायला भेटेल. तर मैत्रिणींनो, तुमचे लाईक्स कमेंट्स माझे मोटिवेशन वाढवतं, त्याच्यामुळेच मला लाईक्स कमेंट्स तुम्ही करत चला, जेणेकरून मला अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रोत्साहन भेटेल. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.